घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील वैष्णवीची। पुण्यानंतर सोलापूर हादरला आहे। आणखीन एक हुंड्याच्या छळामुळे सोलापूरमधील वैष्णवीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। 22 वर्षीय आशा राणी भोसले यांनी हुंड्याच्या मागणीमुळे गळफास घेत आत्महत्या केली। तिच्या नवऱ्याने व सासरच्यांनी सातत्याने पैशाची आणि कारची मागणी केली होती। तिच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पती, सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवावं लागल्याचं समोर येत आहे। तर वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे। ही घटना ताजी असताना सोलापुरातील आणखीन एका प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे। सोलापुरात एका विवाहित महिलेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे। त्यामुळेच एक खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी ह्या गावात आशा राणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेने आपलं आयुष्य संपवलं आहे। नवरा आणि सासू सासऱ्यांकडून सातत्याने कार आणि पैशाची मागणी केली जात होती। त्यासाठी तिचा छळ केला जात होता। त्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं आशा राणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे। पोलिसांनी आशा राणीच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। सासरच्या मंडळांनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्याचे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद आहे। काल मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथे राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले ह्या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली। मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षाची चिमुकली मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या। 2019 साली आशा राणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता। तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला होता। मागील 3 वर्षांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरून पैसे आण म्हणून मारहाण करत होता। तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही, मुलगा इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। 2024 मध्ये देखील पती पवन याने आशा राणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवले होते। त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नी समुपदेश करण्यात आले होते। मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते। त्यामुळे मुलगी आशा राणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशा राणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशा राणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।